हॅलो एव्हरीवन, मी विशाल सकपाळ. आपण पॉलिटीचे 11वीचे एनसीईआरटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड वर्क याची सिरीज पाहत आहोत. त्यामध्ये जो चॅप्टर आहे कॉन्स्टिट्यूशन ॲज अ लिव्हिंग डॉक्युमेंट हे पाहत आहोत. तर लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय? आता डॉक्युमेंट हे काय असते? लिखित स्वरूपात असते, पण त्याला लिव्हिंग हा शब्द वापरण्याचे कारण काय? तर लिव्हिंग म्हणजे काय? जीवित. आता जीवित एखादं डॉक्युमेंट असेल म्हणजे त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक असतो जे काळाप्रमाणे बदलणार. आता संविधान हे काळाप्रमाणे बदलणारं असावं, तर काळाच्या अपेक्षा पूर्ण करणारं असावं. म्हणूनच या चॅप्टरचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशन ॲज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. आता आपण हे पाहत असताना सर्वात महत्वाचं आपल्याला पाहणं गरजेचं आहे की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉम्पॅक्ट अँड सॅक्रेड डॉक्युमेंट. आता कॉम्पॅक्ट म्हणजे संक्षिप्त अँड सॅक्रेड म्हणजे पवित्र. आता कॉम्पॅक्ट संक्षिप्त डॉक्युमेंट. आता ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या आहेत, तर त्यांचं आपल्याला जे अनुमान किंवा त्यांचं जे विश्लेषण करत असेल तर ते विश्लेषण करत असताना आपल्याला त्या तरतुदींचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर आपण त्याचे विविध अर्थ काढून आपण आपल्या गरजेनुसार त्यांचा उपयोग करू शकतो. आणि सॅक्रेड डॉक्युमेंट म्हणजे पवित्र डॉक्युमेंट. आता कोणताही पवित्र जो ग्रंथ असतो तो त्या लोकांसाठी किंवा त्या समुदायासाठी खूप महत्वाचा असतो. तसेच कोणताही संविधान हे त्या देशासाठी खूप महत्वाचे असते आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. आणि त्याचे पालन जर करणे आवश्यक असेल तर त्यासाठी त्याची पावित्र्यता असणे किंवा लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल पवित्र विचार असणे खूप गरजेचं आहे. आणि आता आपण जर दुसरं पाहणार आहोत तर स्पेसिफाईंग हाऊ द स्टेट टू बी कॉन्स्टिट्यूटेड. आता सर्वात महत्वाचं आहे की राज्य. राज्य म्हणजे काय? तर आता राज्य ह्यामध्ये आपण जर महाराष्ट्र, झारखंड, बिहार हे जर राज्य म्हणत असेल तर हे राज्य पॉलिटिकल सायन्स किंवा राजनीतीशास्त्र यामध्ये राज्याची व्याख्या असते कोणताही देश. आता आपल्या देशाचा जर आपण संविधान बनवत असेल तर ते देश कोणत्या प्रकारे त्याची निर्मिती होईल किंवा त्या देशाची आपण जर व्यवस्थापन पाहणार आहोत तर ते कोणत्या प्रकारचं असेल यामध्ये आपल्याला सर्वात नोंदी करणे गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण पाहू शकतो प्रोव्हाइड्स रूल्स अँड रेग्युलेशन गव्हर्निंग द गव्हर्नमेंट. म्हणजे आता कोणत्याही देशाचे जे गव्हर्नमेंट असेल ते कोणत्या प्रकारे काम करेल आणि त्या काम करण्याची वैशिष्ट्ये त्यामध्ये नमूद करणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहू एक्सप्रेशन ऑफ द विल ऑफ द पीपल. आता संविधानाला आपण पहिल्यांदाच पाहिलं की सॅक्रेड डॉक्युमेंट किंवा पवित्र दस्तऐवज त्याला जर म्हणणार असेल किंवा लोकांकडून अपेक्षा करत असेल की त्याचे पालन झाले पाहिजे तर त्या संविधानामध्ये लोकांच्या अपेक्षा ह्या दिसल्या पाहिजेत, अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. आता त्यामध्ये अपेक्षा काय असते तर स्वातंत्र्य, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. म्हणजे काय? तर आपण पाहिलं तर स्वातंत्र्य जर असेल तर ते स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं असेल तर स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असेल, भारतामध्ये किंवा देशामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला जर परिवहन करायचं असेल, आपल्याला कुठे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तरी आपल्याला त्याचं स्वातंत्र्य असावं. समानता असली पाहिजे. समानता ती आर्थिक समानता असली पाहिजे, सामाजिक समानता असली पाहिजे, राजनीतिक समानता असली पाहिजे. तसेच आपल्या लोकांमध्ये बंधुता असली पाहिजे. बंधुता असणे खूप गरजेचं आहे कारण की आपल्या देशामध्ये विविधता खूप आहे आणि जर लोकांच्या ह्या अपेक्षा जर पूर्ण होणार असतील तर नक्कीच त्या संविधानाचे पावित्र्य हे कायम टिकून राहू शकते. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत स्टेटमेंट ऑफ द फिलॉसॉफी ऑफ द कंट्री. आता स्टेटमेंट ऑफ द फिलॉसॉफी ऑफ द कंट्री म्हणजे काय? तर आपल्या संविधानाची जी प्रस्तावना ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रियम्बल असे म्हणतो तर त्याची सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. आता सॉव्हरेन म्हणजे काय? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? तर त्यामध्ये आपण पाहतो तर आपल्या भारतावर कोणत्याही परकीय शक्तीचा दबाव नाही की ज्याद्वारे आपण कायदे बनवतो. त्यामुळे सार्वभौम आपण पूर्णपणे एक प्रकारे आपले कायदे बनवण्यासाठी आपण एक फ्री आहोत किंवा स्वातंत्र्य आहोत, आपल्याला त्याचं स्वातंत्र्य आहे. सॉव्हरेन नंतर आपण पाहिलं सोशलिस्ट. आता सोशलिस्ट, आता जर देशामध्ये आपण पाहिलं तर समाजवादी आपल्याला विचारसरणी अवलंबलेली आहे ज्यामध्ये आपण लोकांचा विकास यावर आपण प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर सेक्युलर. आता सेक्युलर काय? तर सेक्युलर या शब्दाचा अर्थ होतो की आपल्या देश जो आहे धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष देश म्हणजे काय? तर आपल्या देशामध्ये विविध धर्म आहेत तरी त्या धर्मांमध्ये सलोखा राहावा यासाठी सर्व धर्मांना आपण समान मानलेले आहे आणि त्यामध्ये कधीही राज्याचं हे
हस्तक्षेप होणार नाही की कोणत्याही धर्माचं परिवर्तन करणे किंवा कोणत्याही धर्मावर बंधन टाकणे असे कोणत्याही प्रकारचे आपण हस्तक्षेप करणार नाही, हे आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणेच आपण पाहिलं तर डेमोक्रेटिक म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि ती लोकशाही अस्तित्वात राहील ही आपल्या संविधान कायम आपल्याला त्याची जाणीव करून देत असते. आणि रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक. आता प्रजासत्ताक म्हणजे काय, तर आपल्या देशातील कोणतंही पद हे भूषविताना त्या पदासाठी कोणतीही एक वैशिष्ट्य पात्रता जी आहे त्या पात्रतेमध्ये कधीही आपल्याला एका कुटुंबाचे किंवा आपल्याला एखाद्या समाजाचे आपण व्यक्ती असावे असे कोणतेही बंधन नाही. म्हणजे आपल्या देशातील राष्ट्रपती पासून जे ग्रामपंचायतीचे जे सदस्य असते त्या पदापर्यंत कोणतेही पद आपल्याला भूषवायचं असेल तर त्या पदासाठी जी योग्य पात्रता असेल, म्हणजे जसे वयोमर्यादा किंवा त्यासाठी जर सपोज आपण जर पाहिलं अजून जर काय पात्रता असेल तर त्या पात्रता जर आपल्याकडे असेल तर आपण ते पद भूषवू शकतो. त्यामुळे आपल्या देशाला आपण प्रजासत्ताक असे म्हणू शकतो. आपण पाहणार आहोत संविधानाचे प्रकार. संविधानाचे प्रकार पाहणे खूप गरजेचं आहे, कारण की संविधानानं पण विविध गटामध्ये किंवा विविध प्रकारामध्ये विभागले जाते. हे बऱ्याच अंशी किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसते. आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की संविधानाचे प्रकार कोणते आहेत. रिटन अँड अनरिटन म्हणजे लिखित किंवा अलिखित स्वरूपाचे संविधान. आता आपण भारताचे जर संविधान पाहिले तर ते लिखित स्वरूपाचे आहे, म्हणजे त्यांना आपण पाहू शकतो की त्यांची क्रमवारी ही लिहून ठेवलेले एक तरतुदी आहेत. तर त्या तरतुदींचे पालन करणे हे आपल्या राज्य शासकांना खूप गरजेचं असते. आता दुसरे पाहिलं अनरिटन संविधान. तर अनरिटन किंवा अलिखित स्वरूपाचे संविधान कोणत्या देशाचे आहे, तर ते आहे UK. ओके, आता त्या देशाचे संविधान काय म्हणते, तर ते संविधान कशा प्रकारे, तर त्यांचे संविधान हे कायम म्हणजे त्यांच्या संसदेने बनवलेले जे कायदे आहेत त्याप्रमाणे ते चेंज होत असते आणि त्या प्रकारेच त्याची वाढ होत असते. त्यामुळे अशा दोन प्रकारचे संविधान आपण पाहू शकतो. आता त्यानंतर आपण दुसरा प्रकार जर पाहिला फ्लेक्झिबल अँड रिजिड म्हणजे काय, तर फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक संविधान म्हणजे काय, तर ज्या संविधानामध्ये सहजपणे ज्याच्यात सुधारणा करू शकतो किंवा घटना दुरुस्ती करू शकतो अशा संविधानाला आपण फ्लेक्झिबल किंवा लवचिक संविधान म्हणतो. तर हे जे UKचे संविधान आहे ते जगातील सर्वात लवचिक संविधान मानले जाते. आणि रिजिड संविधान म्हणजे काय, तर रिजिड म्हणजे त्याच्यामध्ये जो ताठरपणा किंवा कठोरपणा जो असतो. कठोरपणा म्हणजे काय, तर त्यामध्ये जर संविधानामध्ये जर कोणतेही बदल करायचे असतील तर त्यातील जेवढे घटक आहेत त्या घटकांची विशिष्ट परवानगी घेणे गरजेचे आहे. म्हणजे आपण यामध्ये अमेरिकेचे उदाहरण घेऊ शकतो. अमेरिकेच्या घटनामध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर त्यांच्या एकूण राज्यापैकी आपण म्हणू शकतो 3/4 राज्यांची परवानगी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतीही घटना दुरुस्ती त्यांच्या इथे मान्य केली जात नाही. त्यामुळे त्या संविधानाला आपण रिजिड किंवा ताठर किंवा कठोर संविधान म्हणू शकतो. पण भारताने यापैकी फ्लेक्झिबल किंवा रिजिड किंवा यामध्येच लवचिक किंवा ताठर हा कोणताही एक भाग न आत्मसात करता आपण त्यांचं एक कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. त्याची एक आपल्याला जेवढी आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण काही तरतुदी ह्या फ्लेक्झिबल बनवलेल्या आहेत तर काही आपण रिजिड बनवलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत मोनार्कियल आणि रिपब्लिकन टाईपचे संविधान. आता यामध्ये मोनार्कियल म्हणजे राजेशाहीला समर्थन करणारे संविधान. आता जगामध्ये अशा भरपूर देश आहेत की ज्यामध्ये आजही राजेशाहीला मान्यता मिळते. त्यामध्ये आपण पाहू शकतो UK, ऑस्ट्रेलिया, भूतान, जपान असे जे देश आहेत त्या देशामध्ये आजही राजेशाहीला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्यांच्या संविधानाला हे राजाला एक त्यांच्या देशाचे प्रतीक मानले जाते. आता रिपब्लिकन संविधान म्हणजे काय, तर ते प्रजासत्ताक संविधान असते. आता आपला देश जो आहे तो रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक आहे, ज्यामध्ये आपल्या देशामध्ये कोणत्याही एका घराण्याकडे आपल्या देशाची मालकी किंवा आपल्या देशाचे निर्णय घेण्याची आपण पूर्णपणे त्यांना आपण परवानगी दिलेली नाही. म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती सध्या स्थितीमध्ये जे राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती कोणत्याही एका घराण्यापासून किंवा एकाच समाजापासून असतील असे कोणतेही बंधन नाही. फक्त त्यांनी त्यांच्या वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेली असावेत, ते भारतीय नागरिक असावेत, अशा विशिष्ट त्यांनी अटी पूर्ण केलेल्या असावेत, ते आपल्या देशाचे राष्ट्रपती बनू शकतात. आपल्या देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी आपल्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर आपण पंतप्रधान बनू शकतो किंवा कोणतेही पद भूषवू शकतो. अशा संविधानाला आपण म्हणू शकतो प्रजासत्ताक संविधान किंवा रिपब्लिकन संविधान.
त्यानंतर आपण पाहू शकतो प्रेसिडेन्शियल आणि पार्लमेंटरी. प्रेसिडेन्शियल म्हणजे काय, तर त्या देशाचं नेतृत्व हे प्रेसिडेंट करतात व त्या देशाचे जी पूर्ण सूत्र असतात ते त्यांच्या देशाच्या राष्ट्रपतीकडेच असतात. आता आपल्या देशामध्ये पाहिलं तर आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, जिथे आपण संसदीय प्रणाली आपण आत्मसात केलेली आहे. तर आपल्या देशामध्ये जरी राष्ट्रपती हे पद असले तरी राष्ट्रपतीकडे सर्वोच्च अधिकार हे नसतात, तर आपल्या संसदेकडे सर्वोच्च अधिकार असतात आणि संसदेत जे लोकप्रतिनिधी असतात ते लोकांद्वारे नियुक्त केलेले असतात. त्यामुळे लोकांच्या मताला खूप महत्त्व दिले जाते संसदीय प्रणालीमध्ये. तर भारताने जे संसद म्हणजे जे संविधान आत्मसात केलेले आहे त्यामध्ये आपण कोणत्या प्रणालीला महत्त्व दिलेलं आहे, तर राष्ट्रपती प्रणालीला महत्त्व न देता आपण संसदीय प्रणालीला महत्त्व दिलेलं आहे. आता त्यानंतर पाहिलं तर फेडरल आणि युनिटरी म्हणजे काय, फेडरल म्हणजे संघराज्यीय संविधान. आता संघराज्यीय संविधान म्हणजे काय, तर कोणत्याही देशाचे हे विविध राज्यांमध्ये असे विभाजन केलेले असते. आता भारत देशाचे पाहिले तर 28 राज्य, तसेच आपण पाहिले तर 8 आपल्या देशामध्ये ह्या केंद्रशासित प्रदेश आहेत. आता ह्यांचे जर एक व्यवस्थापन असेल तर त्या व्यवस्थापनामध्ये जर आपण पाहिले तर केंद्र व राज्य असे त्याचे व्यवस्थापन असते. आता केंद्र व राज्य असे ज्या देशामध्ये व्यवस्थापन असते त्याला संघ राज्य असे म्हटले जाते, म्हणजे राज्याचा संघ. आता युनिटरी म्हणजे काय, तर त्यामध्ये केंद्रीय पूर्णपणे एकाच ठिकाणाहून पूर्ण देशाचे कार्यसंचालन केले जाईल. म्हणजे यामध्ये उदाहरण पाहिले तर आपण युकेचं उदाहरण घेऊ शकतो. आता युकेचं उदाहरण काय, तर त्यांच्या देशामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये राज्यांमध्ये विविध मुख्यमंत्री किंवा तेथील शासन प्रणाली असेल असे कोणतेही विभाजन केलेले नाही. परंतु आपण पाहिले तर अमेरिका किंवा भारतामध्ये काय आहे, तर विविध हे राज्यांचे आहेत गट केलेले आहेत व त्या राज्यांवर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांद्वारे हे तिथून कायदे बनवले जातात. व आपण देशा पातळीवर पाहिले तर आपल्या देशामध्ये पंतप्रधानांद्वारे पूर्ण एका देशाला एक देशाचे प्रतिनिधित्व मिळालेले असते. त्यामुळे युनिटरी म्हणजे काय, तर युनिटरीमध्ये फक्त एकाच ठिकाणाहून पूर्ण देशासाठी कायदे बनले जातील. पण फेडरलमध्ये काय असेल तर पूर्ण केंद्रासाठी एक आपल्याला सरकार मिळेल, तसेच विविध राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेशांसाठी तेथील स्थानिक सरकारे काम करत असतील. आता त्यानंतर शेवटी आपण पाहणार आहोत पॉलिटिकल आणि लीगल संविधान. पॉलिटिकल संविधान म्हणजे काय, तर ज्या संविधानामध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या संसदेद्वारे घटना दुरुस्ती करून त्या घटना दुरुस्तीद्वारेच त्यांचे तरतुदी ठरवल्या जातात. आता लीगल म्हणजे काय, तर लीगल म्हणजे एक कायद्याच्या प्रमाणे आपण त्याचे पालन केले पाहिजे. तर कायद्याच्या प्रमाणे पालन केले पाहिजे म्हणजे काय, तर भारतातील संविधान असे आहे की त्यातील कोणतीही तरतूद जी बनवली तर ती तरतूद ती कोणत्याही प्रकारे कोणताही जर त्याचे उल्लंघन होत असेल तर त्यातील नागरिक हा काय करू शकतो, तर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो व आपल्या स्वतःच्या हक्काचे संरक्षण करू शकतो किंवा राज्याच्या ज्या व्यवस्थापनावर तो नियंत्रण आणू शकतो. तसे ही तरतूद ही युके मध्ये आहे, जिथे त्यांच्या संसदेद्वारे त्यांचे कायदे ठरवले जातात, त्यांच्या तरतुदी ठरवल्या जातात. पण भारतामध्ये व अमेरिकेमध्ये आपण न्यायालयाचा हस्तक्षेप पण यामध्ये घेतलेला आहे. पण न्यायालयाचा हस्तक्षेप घेत असताना आपण काय मर्यादा ठेवलेल्या आहेत, तर न्यायालय तेव्हाच हस्तक्षेप करू शकते जिथे लोकांच्या हक्कांचे उल्लंघन होईल. आपण पाहिलं होतं धड्याचं नाव कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. लिव्हिंग म्हणजे जीवित. आता जीवित जर म्हणत असेल तर सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो, आर कॉन्स्टिट्यूशन स्टॅटिक. आता कॉन्स्टिट्यूशन हे स्टॅटिक म्हणजे स्थायी असतं का? ओके, तर आता जर हे स्थायी असेल तर यामध्ये खूपच आपल्याला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये काळजी काय घेतली जाते, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं संविधानामध्ये हे परिवर्तन वेळेप्रमाणे झाले पाहिजे. त्यामुळे आपण हे वाक्य पाहू शकतो, नो डॉक्युमेंट कॅन बी सच दॅट इट नीड्स नो चेंज. म्हणजे असे कोणतेही दस्तावेज किंवा असे कोणतेही संविधान असू शकत नाही की ज्यामध्ये कधीच बदल करता येणार नाही.
कारण की आपण असे कधी म्हणू शकत नाही की जे 2023 मध्ये आपण जे कायदे बनवतोय ते 2040 किंवा 2050 मध्ये ते लागू राहतील. म्हणजे काय होऊ शकतं, तर तेव्हाचं तंत्रज्ञान, तेव्हाचे बदललेली समाजरचना, त्याप्रमाणे आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. आता त्यामुळेच आपण इथे पाहत आहोत, समटाइम्स कंट्रीज रिराइट देअर कॉन्स्टिट्यूशन्स इन रिस्पॉन्स टू पब्लिक विल. म्हणजे काय, तर लोकांच्या अपेक्षा, लोकांच्या गरजा किंवा लोकांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी कदाचित संविधानामध्ये खूप आमूलाग्र आपल्याला चेंज करावे लागतील, बदल करावे लागतील. आता आपण इथे काही उदाहरणं पाहणार आहोत की ज्यांनी आपल्या संविधानामध्ये काही बदल केले, तसेच त्यांनी काही बदल करत असताना बऱ्याच वेळा संविधान पण बदलले. आपण इथे पाहणार आहोत फ्रान्स. आता फ्रान्स सारखा जो लोकतांत्रिक देश आहे, त्यांच्या देशामध्ये फ्रेंच राज्यक्रांती जी 1789 साली झाली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये पण बऱ्याच संविधान बनलेलं आहे. 1793, 1848, 1875, 1946 आणि त्यांच्यात जे आता सध्या लागू संविधान आहे ते 1958चं संविधान आहे. आता जर आपण फ्रान्स सारख्या देशामध्ये, जे देश आज आपण पाहिलं तर संयुक्त राष्ट्रामध्ये पण सुरक्षा समितीतील सर्वात म्हणजे ते परमनंट मेंबर आहे, स्थायी मेंबर आहे, तर तो स्थायी मेंबर असताना सुद्धा त्या देशाचे संविधान हे जवळजवळ 5 वेळा बदलण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत USSR. USSR म्हणजे काय, तर आपण रशिया जो आहे तो रशिया हा एक पूर्वकालीन 1917 साली जेव्हा त्याची निर्मिती झाली, त्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यांनी 15 देशांचा एक ग्रुप बनवला. त्याच गटाला USSR असे म्हटले जाते. त्यानुसार त्यांनी 1918, 1924, 1936 आणि 1977 असे त्यांनी 4 संविधान बनवले. परंतु ह्याच सोव्हिएत संघाचे किंवा आपण म्हणू शकतो सोव्हिएत रशियाचे जेव्हा 1991 ला विघटन झाले, त्यानंतर रशिया हे एक संघराज्य बनले व 15 देश हे वेगवेगळे झाले. त्यामुळेच रशियाने आपले नवीन जे संविधान बनवले ते 1993 साली बनवले. म्हणजे आपण जर पाहिलं तर रशियाचे सुद्धा जवळजवळ 5 संविधान झालेले आहेत. परंतु यातील जे 4 संविधान आहेत ते पूर्वी 15 देशांसाठी लागू असायचे. त्यामुळे आजचे जे रशियाचे जे संविधान आहे ते संविधान 1993चे संविधान आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो नेपाळ. नेपाळ हे आपले शेजारील राज्य आहे. त्यांचे पण संविधान 1948, 1951, 1959, 1962, 1990, 2007, 2015 असे विविध संविधान त्यांनी बनवले. आता त्यांनी संविधान जेव्हा बनवले त्या संविधानामध्ये पण भरपूर वाद विवाद किंवा राजेशाहीला महत्व द्यायचे की नाही असे भरपूर त्यांच्या देशामध्ये या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी एवढे संविधान बनवलेले आहेत. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत भारतातून वेगळा झालेला देश जो 1947 रोजी म्हणजे आपल्यापासून वेगळा झाला होता आणि त्या वेगळ्या झालेल्या पाकिस्तानने जी स्वप्न पाहिली होती धर्म आधारित देशाची, त्या देशाचे ते संविधान जेव्हा बनवत होते तेव्हा त्यांनी 1949 साली त्यांनी धर्मावर आधारित आपले राज्य असेल किंवा आपला देश असेल असे संविधान बनवले होते. परंतु त्यांच्या देशामध्ये बऱ्याच वेळा त्यांच्या देशातील सरकारे उलथून टाकण्याचे काम त्यांच्या मिलिटरीने केलेले आहे. त्यामुळे 1956 ला नवीन संविधान बनवण्यात आले, परंतु ते फक्त 2 वर्षासाठी तिथे अस्तित्वात राहिले. त्यानंतर 1962 ला जे संविधान आले ते 1968 पर्यंतच फक्त अस्तित्वात राहिले आणि त्यानंतर पाहिलं तर 1973 मध्ये संविधान आले आणि 1985 ला संविधान आले. आता हे संविधान जेव्हा आले तेव्हा आपण पाहिलं असेल तर 1985 मध्ये त्यांनी काय केले, तर त्यांच्या प्राईम मिनिस्टरचे जे महत्व आहे ते कमी केले आणि त्यांनी त्यांच्या प्रेसिडेंटला म्हणजे राष्ट्रपतीला महत्व दिले. म्हणजे त्यांच्या देशामध्ये एक प्रकारे राष्ट्रपती शासन निर्माण सुरू झाले आणि त्याप्रमाणे त्यांनी 2018 ला त्यांच्या संविधानामध्ये आमूलाग्र चेंज करून किंवा बदल करून त्यांनी परत आपल्या राष्ट्रपती शासनाकडून परत आपल्या पंतप्रधान पदाकडे म्हणजे आपण संसदीय प्रणालीकडे ते शिफ्ट झाले. असे त्यांनी खूप त्यांच्या देशामध्ये बदल केले. आपण यामध्ये पाहिलं ते हे फक्त 4 देशांची उदाहरणं पाहिली, परंतु जगामध्ये जर पाहिले असे भरपूर देश आहेत की ज्यांनी आपल्या संविधानामध्ये काळाप्रमाणे बदल केलेले आहेत. आता आपण यापूर्वी जसे पाहिले की फ्रान्स, सोव्हिएत संघ,
नेपाळ, पाकिस्तान असे विविध देशांचे संविधान पाहिले आणि त्यांच्या संविधानांना बऱ्याच वेळा बदलण्यात आलं होतं, ती वर्ष पण आपण पाहिली. परंतु आपण इथे पाहत असेल तर भारताचे संविधान पाहावं तर ते आपण संविधान अडॉप्टेड म्हणजे त्याची स्वीकृती आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी केली होती. 26 नोव्हेंबर हा जो दरवर्षी येणारा दिवस असतो त्या दिवशी आपण संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि तसेच आपल्या संविधानाची जी अंमलबजावणी आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. त्यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता हे जर पाहिलं तर आपल्या देशाचे संविधान हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आपल्या समोर उभे राहील. म्हणजे 1949 किंवा 50 मध्ये ज्या संविधानाला आपण स्वीकृत केलं व ज्या संविधानाची आपण अंमलबजावणी केली असे संविधान आजही आपल्यामध्ये उपलब्ध आहे किंवा ते अस्तित्वात आहे, हे भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतो की काही प्रश्न हे आपल्या समोर उभे राहू शकतात. ते म्हणजे इज दॅट आवर कॉन्स्टिट्यूशन गुड? आपले संविधान खरंच एवढे चांगले आहे का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे काय, व्हॉट इज दॅट आवर कॉन्स्टिट्यूशन मेकर्स वर सो फार साइटेड अँड वाईज? म्हणजे आपले जे संविधानाचे जे निर्मितीकार होते किंवा आपल्या संविधान सभेतील घटना समितीतील जे सदस्य होते, सभासद होते, ते खरंच दूरदृष्टी वाचक होते व तसेच ते एक त्यांच्याकडे शहाणपण होते असे आपण म्हणू शकतो का? तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण म्हणणार तर त्याचे उत्तर आहे दोघांचे उत्तर बरोबर. कारण की आपल्या दोन्हीही म्हणजे आपले संविधान हे खरंच उत्तम संविधान आहे जे आजही अस्तित्वात असण्याचे त्याचे उत्तम आपण उदाहरण पाहू शकतो. आणि दुसरे म्हणजे आपल्या संविधानाची निर्मिती ज्या संविधानकारांनी केली किंवा आपण म्हणू शकतो घटना समितीतील सदस्यांनी केली, त्यांनी फक्त त्या काळातील समस्यांचा विचार न करता त्यांनी भविष्यात येणाऱ्या संकटांना पण त्याच वेळी त्यांनी विचारात लक्षात घेतले होते. हे खूप महत्वाचे आहे. म्हणजे संविधान निर्मिती जी 1946 पासून 1950 पर्यंत करण्यात आली त्या संविधानामध्ये त्यांनी त्या परिस्थितीचा विचार करून संविधान बनवले. परंतु ते संविधान हे यापुढे पण आपण बघू तर हे आपण कसे संविधान अस्तित्वात ठेवू शकतो किंवा टिकवू शकतो यासाठी त्यांनी ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी एवढ्या सशक्त होत्या. त्यामुळेच आता आपण काय बघणार आहोत तर ते संविधान म्हणजे काय, तर त्या संविधानाची निर्मिती करताना त्यांनी सर्वात महत्वाचे जे आपल्या समोर म्हणजे घटनाकारांनी जो सगळ्यात महत्वाचा विचार केला की परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्यात आले पाहिजेत. जर तसे नाही झाले तर ते संविधान तुटणार. म्हणजे काय, तर कोणतीही काच जी असते त्या काचेला खूप काळजीपूर्वक आपल्याला वापरावे लागते. त्या काचेला थोडा जरी तडा गेला तरी ती काच तुटणारच. तसे आपल्या संविधानाला त्यांनी न बनवता त्यांनी संविधानाला वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतील अशा तरतुदी केल्या. पण त्यामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, तर गुड पॉलिटिकल प्रॅक्टिस म्हणजे काय, तर आपल्या संविधानाची जी निर्मिती केलेली आहे त्या संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पण आपल्या कायदे मंडळावर म्हणजे संसदेवर दिलेला आहे. तसेच आपल्या कार्यकारी मंडळावर दिलेले आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे काय, जे सत्तेत असलेले शासन. आणि आपण पाहिले तर आपली न्याय व्यवस्था यांचे खूप मोठे योगदान आहे. आता आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये ज्या ज्या सरकारांनी कोणत्याही ज्या घटना दुरुस्त्या केल्या आणि त्या घटना दुरुस्तीद्वारे त्यांनी कोणती बंधनं आणण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना नियंत्रण ठेवण्याचे काम सुद्धा आपल्या न्याय व्यवस्थेने वेळोवेळी केलेले आहे. म्हणजे आपल्या जे राजकीय जे नेते असतात त्यांना आपल्या घटना दुरुस्ती करत असताना त्यांना सर्वात मोठे बंधन असते ते म्हणजे आपल्या न्याय व्यवस्थेचे. त्यामुळे आपले संविधान हे खूप सुरक्षित आहे. आपण कायदे मंडळाच्या हातात जर पूर्णपणे संविधान दिले असते तर आपल्यासाठी ते खूप धोकादायक झाले असते व आपल्या संविधानाला जे आजपर्यंत जे अस्तित्व किंवा जो त्याचा जिवंतपणा आहे तो कधीच संपुष्टात आला असता. त्यामुळे संविधानाची जी निर्मिती केली त्या आपल्या संविधानकारांचे आपण म्हणू शकतो की आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत आणि त्या उपकाराची जाणीव ठेवूनच आपल्याला ह्या संविधानाला कायमच सुरक्षित व संरक्षित ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जर सुरक्षित व संरक्षित ठेवले तर त्याद्वारे आपण काय करू शकतो, तर आपल्या भविष्याला आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. संविधानाची निर्मिती करताना ह्या गोष्टीच्या लक्षात घेतल्या आहेत. त्याप्रमाणेच आपण पाहू शकतो की आपल्या भविष्याची ही योग्य वाटचाल होऊ शकते. याद्वारे आपण हा पहिला भाग
पूर्ण करत आहोत. याच धड्याचा दुसरा पार्ट आपण पाहणार. त्यामध्ये आपण संविधानाच्या ज्या घटना दुरुस्तीबद्दल जे विशेष मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा पहिला भाग समजून घ्यावा व या व्हिडिओला लाईक करावे व तसेच आपण जर काही आपल्या जर कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवाव्या व आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तर आपल्याला येणारे व्हिडिओ आपल्याला समजत राहतील व त्या प्रकारे तुम्ही जर अजून कोणत्या विषयावर जर तुम्हाला जर कोणते व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे कळवू शकता. धन्यवाद.